नागपूरमध्ये आंबा महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे। 19 मे पर्यंत हा महोत्सव चालणार आहे। या महोत्सवामध्ये विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे। आपण ही दृश्य तिकडची पाहतोय। महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथे आंबा महोत्सव सुरू झालेला आहे। या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांचे 40 ते 50 स्टॉल्स आहे। आंबा प्रदर्शन, आंबा विक्री, कोकणातील हापूस, केशर या सगळ्यावर महोत्सवामध्ये मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे। या आंबा महोत्सवाचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्नेहा भोगे यांनी। पाहुयात। पुणे इथे झालेल्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर नागपूर शहरात सुद्धा आंबा, तृणधान्य आणि धान्य महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे आपण बघू शकता 19 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले। महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथे आंबा महोत्सव सुरू झाला। या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकाचे 40 ते 50 स्टॉल्स आहे। तृणधान्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कोकणातील हापूस, केसर आणि इतर आंबा प्रदर्शन आणि विक्री यावर आंबा महोत्सव मार्गदर्शन करण्यात येत आहे। आपण बातचीत करण्याकरिता आपल्यासोबत कडू सर आहेत। सर, काय सांगणार? आंबा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे, नेमकं काय सांगणार? 16 मे पासून आंबा महोत्सवाला सुरुवात झाली। आज आंबा महोत्सवाचा दुसरा दिवस आहे। हा महोत्सव एकूण 4 दिवसासाठी आहे। 19 तारखेपर्यंत हा राहणार आहे। पहिल्या दिवशीपासूनच नागपूरकर ग्राहकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद हापूस आंब्याला मिळालेला आहे। हा महोत्सव आयोजन करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूळ कोकणचा असलेला अस्सल हापूस आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला, त्याही शिवाय मध्यस्थांच्या जो मध्यस्थ असतो त्याला बाजूला करून थेट शेतकऱ्यांच्या मार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य मीडियाने सुद्धा दिलं आहे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे ग्राहक जे आहे नागपूरचा टर्नआउट झालेला आहे। कालपासून फार मोठ्या प्रमाणात गर्दी या महोत्सवाला होत आहे। बऱ्याच स्टॉलवरचे तर आंबे आता संपत आलेले आहे। पुढचे शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळं आणखी ग्राहक येण्याची शक्यता आहे। तर ज्यांना कोणाला ओरिजिनल हापूस कोकणचा पाहिजे असेल नैसर्गिकरित्या पिकवलेला, तर आपल्या माध्यमातून मी नागपूरकरांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या महोत्सवाला जरूर भेट द्यावी। हा आंबा महोत्सव नागपुरामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत प्रथमच भरवला जातो आहे आणि याच्यामध्ये मूळ कोकणातले आंबा उत्पादक शेतकरी असल्यामुळे याच्या दर्जाबद्दल कुठेही काही अडचण नाही। तरीही काही एखाद्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर त्याचं आपण सोल्युशन किंवा समाधानसुद्धा इथे करण्याचा आपला प्रयत्न आहे। आपला प्रयत्न असा आहे की हा आंबा महोत्सव एक पणन मंडळाचा ब्रँड महोत्सव व्हावा आणि दरवर्षी ग्राहकांची मागणी व्हावी, तसेच शेतकऱ्यांची सुद्धा मागणी व्हावी की नागपुरात अशा प्रकारचा महोत्सव दरवर्षी भरवला जावा। अत्यंत चांगलं, समाधानकारक आणि पॉझिटिव्ह जो आहे ॲटमॉस्फिअर इथं या महोत्सवासाठी तयार झालं। एकूण 57 स्टॉल या महोत्सवामध्ये आलेले आहेत। त्याच्यामधले 25 स्टॉल हे आंब्यासाठी आहे। एक आंब्याचं सेपरेट सेक्शन आपण केलेलं आहे आणि बाकीचे जवळपास 32 स्टॉल हे मिलेट आणि धान्याचे आहेत। स्टॉल प्रामुख्याने आंब्याचे जे स्टॉल आहे प्रामुख्याने हे रत्नागिरीचे आहे, देवगडचे काही आहेत, सिंधुदुर्गचे काही आहेत। काही एक 5-6 जे आंब्याचे स्टॉल्स आहे ते आपल्या विदर्भातले सुद्धा आहे। त्यात केसर असेल, लंगडा असेल, दशेरी असेल, असे सुद्धा आंबे, पायरी असेल, त्यानंतर ते सफेदा असेल, असे सुद्धा वाण त्याच्यामध्ये आहे। मिलेट आणि धान्यामध्ये आपल्याकडे जे आहे धुळे, नाशिक, सांगली, पुणे पासनर तर जळगाव असेल, इथपासूनचे स्टॉल संपूर्ण राज्यभरातले आपले मिलेटचे आणि धान्याचे स्टॉल आलेले आहेत। तर विदर्भातले सुद्धा ह्या टोटल 57मध्ये टोटल विदर्भातले 25 स्टॉल आहेत। जवळपास 50% स्टॉल्स आपले विदर्भात। माझं नाव आहे प्रणाली अशोक गावडे। मी एटापल्ली तालुक्याचे गडचिरोली डिस्ट्रिक्ट आणि आंबा महोत्सव जे हे आहे आमचं पहिलं वर्ष असल्यामुळे आणि जो हा स्टॉल जो आहे आमचं आदिवासी लक्ष्मी महिला बचत गट एटापल्ली उमेदचं असल्यामुळे अजून आमचं जे स्टॉल आहे आदिवासी लक्ष्मी महिला बचत गट जो उमेदचा आमचा हा जो स्टॉल आहे हा हरवर्षी महालक्ष्मी सरसलाच हमेशा लागतो आणि असं कृषीचं असं आंबा महोत्सवला वगैरे असं कधी आम्हाला चान्स नाही मिळालं होतं। आम्हाला तेवढं कळलंच नव्हतं। आम्ही जिल्हा लेवलवरच हमेशा म्हणजे असं स्टॉल वगैरे लावायचे हमेशा। जिल्हामध्ये जे कृषीचे कोणते आंबा महोत्सव म्हणा, अजून रानभाजी महोत्सव, हे आम्ही असे स्टॉल करत आहे। फर्स्ट टाईम आम्हाला एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे।
एक आमच्या अजून गडचिरोली डिस्ट्रिक्टचा आमचा जो आंबा आहे गोला आंबा, एकतर आमचा जो गडचिरोली डिस्ट्रिक्टचा जो कलेक्टर आंबा आहे तो तर फेमस आहेच आहे, पण हा आमचा एक लोकल व्हेरायटी म्हणून आम्ही इथं आणलेला आहे की त्याला एक वेगळी नाव, त्याचं एक वेगळं ब्रँड. जो आंबा आमचा जो गोला आंबा आहे पहिले एक लोकल मार्केटला जात होता 15-20 रुपये किलोनं. आज आम्हाला एक चांगल्या भावानं आम्ही इथे विकत आहोत आणि एक चांगला भाव मिळाल्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी पण इथे असं म्हणजे आम्हाला एक्झिबिशनला असं संधी मिळावी. कॅमेरा पर्सन पंकज सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर.